हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मेकॅनिक्सच्या आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि मुलांनो, कालच्या सेशनमध्ये आपण सुरू केला आहे मेकॅनिक्सचा फर्स्ट टॉपिक, दॅट इज सिम्पल लिफ्टिंग मशीन. आणि या सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये काय काय पॉईंट्स बघितलेत, एक छोटासा रिकॅप घेऊया आजच्या सेशनमध्ये आणि मग आज आपण काय बघणार आहोत त्याकडे जाऊया. तर चला तर मग स्टार्टिंगला आपण बघितलं सिम्पल लिफ्टिंग मशीन म्हणजे नेमकं काय. तर मी कालच तुम्हाला सांगितलं, अ मशीन इज अ डिवाइस. मशीन काय आहे? डिवाइस आहे. बाय विच हेवी लोड कॅन बी लिफ्टेड बाय अप्लाइंग लेस इफोर्ट ॲज कम्पेअर टू लोड इज कॉल्ड सिम्पल लिफ्टिंग मशीन. एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, सिम्पल स्क्रू जॅक. आणि त्यानंतर डेफिनेशन सांगितली तुम्हाला कंपाऊंड मशीन. नावातच आहे, कंपाऊंड म्हणजे अनेक मशीन्स एकत्र आलेत आणि एक नवीन असेंबल होऊन एक मशीन तयार झालं आहे, त्याला आपण कंपाऊंड मशीन म्हणायचं आहे. म्हणूनच म्हटलं आहे मी, अ मशीन विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिम्पल मशीन्स. असं मशीन ज्यामध्ये काय कन्सिस्ट आहे, नंबर ऑफ सिम्पल मशीन्स आहेत, तर त्याला म्हणतात इज कॉल्ड कंपाऊंड मशीन. एक्झाम्पल दिले तुम्हाला, क्रेन हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर मग मुलांनो आपण सुरू केले सम बेसिक कन्सेप्ट्स. आणि या बेसिक कन्सेप्टमध्ये पहिली कन्सेप्ट आपण बघितली, दॅट इज लोड. मग तुम्हाला कालच बोललो आहे मी, जर जी गोष्ट आपल्याला लिफ्ट करायची आहे, ज्या गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, लिफ्ट करायचं आहे, सपोज ही बॉटल आहे आणि ह्या बॉटलला मला लिफ्ट करायचं असेल, तर ही बॉटल आपल्यासाठी काय काम करणार आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ लोड. म्हणजे काय, द वेट विच इज टू बी लिफ्टेड, ज्याला आपल्याला लिफ्ट करायचं आहे, दॅट इज कॉल्ड लोड. लोड हा जनरली डब्ल्यूने डिनोट केला जातो आणि याचा युनिट ऑफ लोड इज न्यूटन, कॅपिटल एन दाखवला आहे. त्यानंतर सेकंड डेफिनेशन आपण बघितली, इफोर्ट. जो लोड एवढ्यात आपण उचलून दाखवला तुम्हाला, तो उचलण्यासाठी आपण काहीतरी फोर्स ॲप्लाय केला आहे. मग जो फोर्स रिक्वायर्ड लागला आहे आपल्याला तो लोड उचलण्यासाठी, दॅट इज कॉल्ड इफोर्ट. म्हणूनच लिहिलं आहे, अ फोर्स, असा हा फोर्स आहे विच इज रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड, जो काय आहे रिक्वायर्ड आहे लिफ्ट द लोड, इज कॉल्ड इफोर्ट, डिनोटेड बाय पी. आणि याचा युनिट काय आहे मुलांनो, न्यूटनच आहे, कॅपिटल एनने दाखवतो आपण. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशनकडे जाऊया, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. कशाला म्हणतात मेकॅनिकल ॲडव्हान्टेज? हा एक प्रकारचा रेशो आहे. कसला रेशो आहे, तर लोडला डिवाइड बाय जर आपण इफोर्ट केला, इट इज द रेशो ऑफ लोड टू द इफोर्ट इज कॉल्ड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे एम ए, आणि एम एचा फॉर्म्युला आहे W/P. इट हॅज नो युनिट. हा एक प्रकारचा प्युअर नंबर आहे, सो याला युनिट नसतं. सेम वेलॉसिटी रेशो म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं. वेलॉसिटी रेशोच्या नावामध्येच रेशो आहे मुलांनो. सो इट इज द रेशो ऑफ, कसला रेशो, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट, ज्याला आपण वायने डिनोट केलं आहे, टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड, ज्याला आपण एक्सने डिनोट केलं आहे, दॅट इज VR इक्वल टू Y/X. याला म्हणतात वेलॉसिटी रेशो मुलांनो. इट हॅज नो युनिट, याला पण युनिट नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट डेफिनेशनकडे आपण गेलो आहे आणि बघितलं आहे, इथपर्यंतच बघितलं आहे. ओके, इथपर्यंत आपण आलो आहे आणि आजच्या सेशनमध्ये मग आपण सुरू करतो आहे मुलांनो नेक्स्ट डेफिनेशन. 4 डेफिनेशन ऑलरेडी कालच्या सेशनमध्ये बघितल्या आहेत. आजच्या सेशनमध्ये पुढची डेफिनेशन आहे मुलांनो इनपुटची. काय आहे इनपुट? आपण एक्झाममध्ये अभ्यास करतो, एक्झाम यायच्या आधी काही महिने आपण अभ्यास करतो आणि जो अभ्यास करतो दॅट इज द इनपुट फॉर द एक्झाम. आणि एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट येतो दॅट इज आउटपुट. मग आपण केलेल्या कामाचं काय घडतं आहे नेमकं ते बघायला मिळतं आउटपुटमध्ये. तर मुलांनो, सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये ही 5th डेफिनेशन आहे, दॅट इज इनपुट. तर इनपुट म्हणजे काय या ठिकाणी आपण बघूया मुलांनो. इनपुट इज दी प्रॉडक्ट ऑफ, इनपुट इज दी प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. कोणाचं? P मल्टिप्लाइड बाय Y. आता तुम्ही म्हणणार P म्हणजे काय सर? P म्हणजे काय? P म्हणजे इफोर्ट आणि Y म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट. जो इफोर्ट लावल्यानंतर जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं इफोर्टमुळे, दॅट डिस्टन्स इज Y.
इट इज द प्रॉडक्ट ऑफ इफोर्ट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट इज कॉल्ड इनपुट. त्याला इनपुट असं म्हणायचं आहे. आणि इनपुटचा फॉर्म्युला आहे मुलांनो P×Y. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. राहील का लक्षात? कशी डेफिनेशन करणार तुम्ही? इट इज द प्रॉडक्ट ऑफ इफोर्ट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट आणि इनपुट इक्वल टू P×Y. जर तुम्हाला विचारलं SI युनिट ऑफ इनपुट काय आहे तर तुम्ही सांगायचं आहे न्यूटन मीटर, कारण इफोर्टचं युनिट न्यूटन आणि Y हे डिस्टन्स आहे म्हणून मीटर, इंटू म्हणजेच डॅश साईन द्यायचं न्यूटन मीटर. जर डिव्हिजनमध्ये असतं तर न्यूटन पर मीटर लिहिलं असतं, हे लक्षात घ्या. पण इथं न्यूटन मीटर इनपुट. पुढची डेफिनेशन आहे 6 नंबरची, दॅट इज आउटपुट. आउटपुट कशाला म्हणायचं आहे हे समजून घ्या मुलांनो. आउटपुट इज ऑल्सो प्रॉडक्ट ऑफ, कसला प्रॉडक्ट आहे माहिती का? तर W×X. करा बरं तुम्हीच डेफिनेशन तयार. नेमकं आउटपुट कशाला म्हणायचं आहे? आउटपुट इज प्रॉडक्ट ऑफ, कसलं प्रॉडक्ट आहे? लोड, W म्हणजे लोड, अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड. जसा इफोर्ट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट होतं तसं लोड अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड, याला म्हणायचं आहे मुलांनो आउटपुट. ओके, मी तुम्हाला जर जनरली विचारतो इनपुट मोठं असतं का आउटपुट मोठं असतं मुलांनो, तर तुमच्यापैकी 100% मुलं सांगतील इनपुट जास्त द्यावं लागतं, त्या तुलनेत आउटपुट कमी येतं. 100% जेव्हा आपण इनपुट देतो तेव्हा काही पर्सेंटेजमध्ये ती गोष्ट पूर्ण होण्याचं किंवा त्याचं आउटपुट येण्याची शक्यता असते. म्हणजे इनपुट 100% दिलं आणि तेवढंच आउटपुट येईल असं फार रेअरली घडतं. आणि लिफ्टिंग मशीनच्या बाबतीत किंवा मशीनच्या बाबतीत तर नाहीच नाही. ओके, पुढे जाऊन आपण आयडियल मशीन ॲक्च्युअल मशीनबद्दल बोलणारच आहे. ही 6वी डेफिनेशन झाली. आता 7व्या डेफिनेशनकडे जायचं आहे. 7वी डेफिनेशन फार महत्त्वाची आहे, दॅट इज एफिशियन्सी. काय मुलांनो? एफिशियन्सी, ज्याला आपण नीटा या सिम्बॉलने डिनोट करतो. एफिशियन्सी ऑफ द मशीन, क्षमता, एखाद्या मशीनची क्षमता, कॅपॅसिटी काय आहे त्याला म्हणतात एफिशियन्सी. तर मुलांनो एफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट. आउटपुट टू द इनपुट, आउटपुटला डिवाइड बाय जर इनपुट केलं मुलांनो तर आपल्याला काय मिळतं माहिती का? एफिशियन्सी मिळते म्हणजे नीटा. पण नीटा जनरली पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केली जाते म्हणून त्याला मल्टिप्लाय काय केलं जातं मुलांनो? 100. एफिशियन्सी नेहमी पर्सेंटेजमध्ये सांगितली जाते. ह्या मशीनची एफिशियन्सी एवढी आहे असं बोललं जातं. तर नीटा इक्वल टू इनपुट आउटपुट अपॉन इनपुट, म्हणजेच तुम्हाला काय लिहिता येईल? आउटपुटचा फॉर्म्युला Wला मल्टिप्लायड बाय X डिवायडेड बाय इनपुटचा फॉर्म्युला Pला मल्टिप्लायड बाय Y. ओके मुलांनो, इंटू 100 आहे, त्याला विसरायचंच नाही. पण या फॉर्म्युल्याला मी थोडासा चेंज करतो आणि थोडीशी इथं मी W/P असं लिहून घेतो वरती. W/P अपॉन X मल्टिप्लाय ना, X डायरेक्ट Yला डिवाइड आणतो म्हणजे Y/X. जर तुम्ही याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर परत जे आहे जसं आहे तसंच येईल. तेवढं मॅथमॅटिकली तुम्हाला कळतं. Wला डिवाइड बाय P आणि X डिवाइड आणला Yला, Y/X. तर मुलांनो गंमत काय घडली आहे? व्हॉट इज W/P? W/P म्हणजे काय? जर तुम्हाला आठवत असेल दॅट इज MA, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. डिवाइड बाय Y/X म्हणजे काय? दॅट इज व्हेलॉसिटी रेशो मल्टिप्लाइड बाय 100. ही काय झाली आहे मुलांनो? नीटाची व्हॅल्यू. सो नीटा इक्वल टू काय आहे? तर नीटा इक्वल टू आहे मुलांनो MA/VR इंटू 100. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला खूप साऱ्या एक्झाम्पल सॉल्व करताना यूज करायचा आहे, हे लक्षात घ्या. तर ही डेफिनेशन क्लिअर आहे. डन सगळ्यांना. इनपुट म्हणजे P×Y, आउटपुट इज W×X, नीटा इक्वल टू MA/VR इंटू 100 जे पर्सेंटेजमध्ये केलं जातं. मग याची डेफिनेशन सांगायची झाली तर आता मी असं म्हणणार, इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द व्हेलॉसिटी रेशो. जनरली efficiency of the machine expressed in percentage. So neta equal to MA/VR into 100 असं छानपैकी लिहायचं आहे फॉर्म्युला. आणि मग मी तुम्हाला आता पुढे घेऊन जातो आहे. ठीक आहे,
ही कितवी डेफिनेशन होती 5, 6, 7 तुम्हाला सांगितलेल्या आहेत गोष्टी. यात पुढे जाताना मी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. याला स्टार करूया वाटल्यास. दॅट इज द लॉ ऑफ मशीन. काय आहे मुलांनो? लॉ ऑफ मशीन. एक लॉ आहे, तो लॉ आपल्याला इथं बघायचा आहे. तर लॉ ऑफ मशीन काय सांगतं मुलांनो? एक जर आपण ग्राफ ड्रॉ केला, इफ यू ड्रॉ द ग्राफ लाईक दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. बाकी काढत नाही मी, फर्स्ट क्वाड्रंटमध्येच घेतो आहे फक्त. दिस इज ओरिजिन. जर मुलांनो आपण इथं काय घेतलं माहिती का? लोड लिफ्टेड. इथं लोड घेतला आहे. लोड म्हणजे काय? डब्ल्यू. आणि हे इथं घेतला आहे इफोर्ट, जो ॲप्लाय करणार आहे आपण, इफोर्ट ॲप्लाइड, दॅट इज पी. यांच्या म्हणजे लोड वर्सेस आपण इफोर्ट असा ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ साधारणतः कसा येईल मुलांनो? तर ह्या ठिकाणी म्हणजे ह्या प्रकारची लाईन ड्रॉ होईल. म्हणजे मधूनच एवढा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड सी. आला लक्षात? इंटरसेप्ट होतो. जेव्हा ती ओरिजिनमधून जाते तेव्हा सी हिची व्हॅल्यू किती असते? 0 होते. जर अशी लाईन ड्रॉ केली असती मी, ही लाईन ड्रॉ केली असती मी, तर मुलांनो अशी लाईन ड्रॉ केली असती तर काय घडलं असतं? तर ती ओरिजिनमध्ये जाते, सीची व्हॅल्यू काय असते? 0 असते. पण तशी सिच्युएशन फारच रेअरली येते. सीची व्हॅल्यू 0 असण्याची गोष्ट फार रेअरली घडत असते. त्यामुळे ते मी घेतच नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे मुलांनो? तर ह्या इक्वेशनला कशा रीतीने डिनोट केलं जातं माहिती का? पी इक्वल टू एम डब्ल्यू प्लस सी. हा एम आहे बरं का माझा, एम डब्ल्यू प्लस सी. म्हणजे अ रिलेशन बिटवीन लोड लिफ्टेड टू द इफोर्ट ॲप्लाइड इज कॉल्ड लॉ ऑफ मशीन. काय म्हणायचं आहे मुलांनो? अ रिलेशन. कोणामधलं रिलेशन असं विचारलं जातं. स्टेट द लॉ ऑफ मशीन तुम्हाला. अ रिलेशन बिटवीन, कशामधलं रिलेशन? तर लोड लिफ्टेड ज्या लोडला आपल्याला लिफ्ट करायचं आहे दॅट इज डब्ल्यू. आलं लक्षात? अँड इफोर्ट ॲप्लाइड म्हणजे दॅट इज पी. बरं का मुलांना? इफोर्ट ॲप्लाइड दॅट इज पी इज कॉल्ड लॉ ऑफ मशीन. याला म्हणतात मुलांना इज कॉल्ड लॉ ऑफ मशीन. जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज लॉ ऑफ मशीन तर सांगायचं अ रिलेशन बिटवीन लोड लिफ्टेड अँड इफोर्ट ॲप्लाइड इज कॉल्ड लॉ ऑफ मशीन. वेअर मला सांगा पी म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, एम इक्वल टू काय आणि सी इक्वल टू काय. हे जे इक्वेशन आहे ना, 10th तुम्ही स्लोप इंटरसेप्ट फॉर्म बघितला होता. कोणता? y इक्वल टू एम एक्स प्लस सी. ह्या इक्वेशनसारखं आहे मुलांनो. म्हणून ही स्ट्रेट लाईन आली आहे. दिस इज द ग्राफिकली आपण जर ड्रॉ केली तर एक स्ट्रेट लाईन येते. लोड वर्सेस इफोर्टचा जर ग्राफ ड्रॉ केला, एखादा लोड एवढा उचलण्यासाठी एवढं काहीतरी इफोर्ट लागतो आहे, अशाचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ एक स्ट्रेट लाईन येत असते. आणि त्याचं इक्वेशन ह्या फॉर्मॅटमध्ये येतं y इक्वल टू एम एक्स प्लस सी. पता इथला y हा इफोर्टने रिप्लेस झाला पीने, एक्स हा लोडने रिप्लेस झाला डब्ल्यू. बाकी सेम टू सेम आहे, हे लक्षात घ्या. हे गोष्ट लक्षात घ्यायची. पी म्हणजे काय आहे मुलांनो? सगळ्यांना कळलं आहे. इफोर्ट ॲप्लाइड, जो आपण इफोर्ट ॲप्लाय करतो आहे त्यानंतर जो लोड आपल्याला लिफ्ट करायचा आहे, लोड लिफ्टेड इज कॉल्ड डब्ल्यू. आणि एम काय असणार आहे? तर ऑबियसली स्लोप असणार आहे त्या लाईनचा. आणि सी म्हणजे कोणता इंटरसेप्ट आहे? तर इथं वाय इंटरसेप्ट आहे. लक्षात घ्या, दिस इज वाय इंटरसेप्ट. जेव्हा तुम्हाला स्टेट द लॉ ऑफ मशीन येईल तेव्हा तुम्ही सांगायचं आहे अ रिलेशन बिटवीन लोड लिफ्टेड अँड इफोर्ट ॲप्लाइड इज नोन ॲज लॉ ऑफ मशीन. वेअर पी कोण, डब्ल्यू कोण, एम कोण आणि सी कोण हे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. इज दॅट क्लिअर? ही डेफिनेशन बघितली आहे. याच्या आधी आज आपण हे इनपुट बघितलं आहे, आउटपुट बघितलं आहे आणि एफिशियन्सी बघितली आहे. सगळ्या गोष्टी आपल्या अशा रिकॉल झाल्या पाहिजेत. याच्या अगोदर आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी बघितलं आहे, व्हॅलॉसिटी रेशो बघितला आहे. बरं का मुलांनो? आणि याच्या आधी आपण लोड म्हणजे काय आणि फोर्ट म्हणजे काय बघितलं आहे. आणि त्याआधी आपण सिम्पल लिफ्टिंग मशीनची डेफिनेशन, कंपाऊंड मशीनची डेफिनेशन बघितली, त्याचं एक्झाम्पल बघितलं आहे. असा ग्राफ तुमच्या डोळ्यासमोरून गेला पाहिजे. असं व्हायला सुरुवात झाली का समजायचं आपल्याला हा टॉपिक समजायला सुरुवात झालेली आहे. तर चला तर मुलांनो, आता पुढे जाऊया आणि पुढचा पार्ट बघूया काय म्हणणं आहे त्यांचं.
तर पुढची डेफिनेशन आपल्याला लॉ ऑफ मशीन नंतर बघायची आहे. ॲक्च्युअल मशीन काय मुलांनो, ॲक्च्युअल मशीन जो सिक्वेन्स असेल, नंबर असेल, तुम्ही देऊ शकता. ॲक्च्युअल मशीन, हां ॲक्च्युअल मशीन कशाला म्हणायचं आहे? अ मशीन हुज इफिशियन्सी लेस दॅन 100%. लक्षात घ्या, लेस दॅन 100%, 100%पेक्षा ज्याची इफिशियन्सी असते म्हणजे लेस असते, दॅट इज द ॲक्च्युअल मशीन. खरं मशीन ते असतं. कारण पूर्णच्या पूर्ण आपलं इनपुट जेवढं आहे तेवढंच आउटपुट येत नाही, काही पर्सेंटेज ऑफ एनर्जी लॉस्ट होते फ्रिक्शनमध्ये. त्यामुळे अ मशीन हुज एफिशियन्सी लेस दॅन 100% इज कॉल्ड ॲक्च्युअल मशीन. पण एक्झाममध्ये तुम्हाला ॲक्च्युअल मशीन डिफाईन करा असं रिअरली विचारलं जातं. पण तुम्हाला जास्तीत जास्त वेळा कोण विचारलं जातं माहिती आहे का मुलांनो? ही डेफिनेशन झाल्यानंतर मी पुढची डेफिनेशन लिहितो आहे, दॅट इज आयडियल मशीन. आयडियल मशीन ज्याला आपण सेकंडली असं पण म्हणू शकतो परफेक्ट मशीन. काय मुलांनो? परफेक्ट मशीन. तर आयडियल मशीन आणि परफेक्ट मशीनची डेफिनेशन कशा रीतीने सांगतो आहे मी बघा. तुम्हाला 3 प्रकारे सांगता येईल. अ मशीन हुज इफिशियन्सी इज 100%, ज्या मशीनची इफिशियन्सी किती असेल? 100% इज कॉल्ड आयडियल मशीन. तुम्हाला एकतर असं म्हणता येईल. ऑर ते नाही आवडलं तर तुम्हाला असं लिहिता येईल, अ मशीन इन विच इनपुट इज इक्वल टू आउटपुट इज कॉल्ड आयडियल मशीन असं म्हणता येईल. ऑर हेही नाही आवडलं तर अ मशीन इन विच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो इज कॉल्ड आयडियल मशीन ऑर परफेक्ट मशीन असं म्हणता येईल. म्हणजे आयडियल मशीनला डिफाईन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता, 3 प्रकारे करू शकता. यापैकी कोणती एक डेफिनेशन तुम्ही एक्झाममध्ये आल्यानंतर लिहू शकता किंवा 3ही लिहू शकता तुमच्याकडे वेळ असेल तर. आणि ॲक्च्युअल मशीन म्हणजे ज्याची इफिशियन्सी लेस दॅन 100% असते इज कॉल्ड ॲक्च्युअल मशीन. इज दॅट क्लिअर? ओके. आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यामध्ये बघायची आहे, दॅट इज आयडियल इफोर्ट. जर आयडियल मशीन बघितलं आहे तर आपल्याला बघायला पाहिजे मुलांनो 3रा पॉईंट, दॅट इज आयडियल इफोर्ट. ही फार महत्त्वाची डेफिनेशन आहे. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन पण विचारला जातो, आयडियल इफोर्ट काढा म्हणून. आयडियल इफोर्ट कशाने डिनोट केला जातो? इफोर्ट जर पीने डिनोट केला जात असेल तर आयडियल इफोर्ट हा PI ने डिनोट केला जातो. लक्षात घ्या, आयडियल इफोर्ट हा PI ने डिनोट केला जातो. आणि आयडियल इफोर्ट कशाला म्हणायचं आहे तर मुलांनो, आयडियल इफोर्टची डेफिनेशन करायची झाली तर तिथं तुम्हाला सांगायचं आहे, द इफोर्ट विच इज रिक्वायर्ड. असा इफोर्ट विच इज रिक्वायर्ड टू लिफ्ट द लोड व्हेन देर इज नो फ्रिक्शन. जेव्हा तिथं फ्रिक्शन गोष्टच नसते त्यावेळेला जो लोड इफोर्ट ॲप्लाय केला जातो त्याला म्हणतात आयडियल इफोर्ट, जो PI ने डिनोट केला जातो. म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला? अ इफोर्ट which is required असा इफोर्ट जो रिक्वायर्ड आहे, रिक्वायर्ड टू लिफ्ट दी लोड when there is no friction. जर तिथे काय नसेल मुलांनो, इज आहे बरं का तो, नो फ्रिक्शन. जब वहाँ पे फ्रिक्शन ही नहीं होगा, when there is no friction is called आयडियल इफोर्ट. याला आयडियल इफोर्ट म्हणतात आणि जो आपण PI ने डिनोट करतो मुलांनो. आणि PIचा फॉर्म्युला जर सांगायचा झाला तुम्हाला तर PI इज इक्वल टू काय माहिती का मुलांनो? W/VR. लोडला व्हेलॉसिटी रेशोने डिवाइड करायचं आहे तेव्हा आपल्याला मिळतं PI, दॅट इज आयडियल इफोर्ट. आणि 4थ्या डेफिनेशनकडे जाऊया, जी आपली डेफिनेशन आहे आयडियल लोड. आता आयडियल लोड कशाला म्हणतात? बऱ्याच जणांनी लगेच मनातल्या मनात विचार करून टाकला आहे, काय असेल नेमका आयडियल लोड, तर त्याबद्दल आपण लगेच बोलूया. तर मुलांनो काय सांगायचं आहे तुम्हाला, तर असा लोड जो आपल्याला काय करायचा आहे, लिफ्ट करायचा आहे बाय अप्लाइंग आयडियल इफोर्ट. कोणता इफोर्ट अप्लाय करून? आयडियल इफोर्ट वेन देर इज नो फ्रिक्शन. समजलं का तुम्हाला? त्याची डेफिनेशन करायची झाली, द लोड which can be lifted by
अँड आयडियल इफोर्ट, कोणत्या इफोर्टने लिफ्ट केला जाईल तो आयडियल इफोर्ट. आयडियल इफोर्ट म्हणजे PI. पण महत्त्वाचा वर्ड इथं काय, वेन देअर इज नो फ्रिक्शन. वेन देअर इज नो फ्रिक्शन, यहाँ पे कोई फ्रिक्शन नहीं होगा तब. वेन देअर इज नो फ्रिक्शन इज कॉल्ड काय म्हणतात मुलांना, त्याला आयडियल लोड असं म्हणतात, जो आपण WI ने डिनोट करतोय, आयडियल लोड. इज दॅट क्लिअर. जर तुम्हाला WIची फॉर्म्युला विचारला, WI इक्वल टू किती मुलांनो, तर तुम्ही आनंदाने सांगायचं आहे P मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी रेशो. मुलांनो PIचा फॉर्म्युला W/VR आणि WIचा फॉर्म्युला P/VR अशा रीतीने काय हा फॉर्म्युला आहे. तर आतापर्यंत काय काय बघितलं ते फॉर्म्युलेंची एक छोटीशी लिस्ट बनवूया. तर माझ्यासोबत राहा आणि बघा नेमकी लिस्ट काय काय तयार होते, कारण आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये त्यावरती बघायचे प्रॉब्लेम. 2 डेफिनेशन अजून ॲड करणार आहे मी, आयडियल इफोर्ट लोड लॉस्ट इन फ्रिक्शन आणि इफोर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. या 2 डेफिनेशन झाल्या की मग आपल्याला त्याच्यावरती प्रॉब्लेम बघायचे आहेत मुलांनो. पण त्याआधी आपण काय काय बघितलं आहे एक आपण लिस्ट करूया, समरी करूया. पहिला फॉर्म्युला आपल्याला मिळाला ह्या टॉपिकमध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, ज्याला आपण W/P ने डिनोट केलं आहे. सेकंड फॉर्म्युला आपण बघितला आहे वेलॉसिटी रेशो विच इज इक्वल टू Y/X. यातला Y म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द इफोर्ट आहे, आणि X म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लोड. तिसरा फॉर्म्युला आपल्या बघण्यामध्ये आला आहे दॅट इज इनपुट. जर आठवत असेल आजच बघितला आहे, P मल्टिप्लाइड बाय Y आहे. फोर्थ फॉर्म्युला आपण बघितला आहे मुलांनो आउटपुट इक्वल टू काय आहे, तर W/X आहे. फिफ्थ नंबरच्या फॉर्म्युल्याकडे आलो आपण, नीटा इफिशियन्सी ऑफ द मशीन. त्याचा फॉर्म्युला आठवतो आहे का तुम्हाला, EMA/VR मल्टिप्लाइड बाय 100, आणि नीटा नेहमी पर्सेंटेजमध्ये सांगितली जाते. 6 नंबरचा फॉर्म्युला जो आहे मुलांनो लिस्टमध्ये तो आहे मला वाटतं PI, आणि डायरेक्टली PI आले PI त्याच्या आधी एक आहे सर, त्याच्या आधी एक आहे दॅट इज लॉ ऑफ मशीन. तो एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम असतात. MW+C काय लॉ ऑफ मशीन, P इक्वल टू MW+C. 7th नंबरला आहे आयडियल इफोर्ट, आणि जो आहे W डिवाइड बाय वेलॉसिटी रेशो. आणि 8 नंबरला येऊन पोहोचलो आहे आपण, दॅट इज WI, आणि WI इक्वल टू काय आहे मुलांनो, P मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी रेशो. यस, दीज आर द 8 फॉर्म्युलीज जी आपल्याकडे काय झाली आहेत, जमा झाली आहेत. कारण ही फॉर्म्युली जमा होणं का गरजेचं होतं, कारण त्यावरती प्रॉब्लेम बघायचे आहेत. ठीक आहे, हे नोटेशन्स कशाला काय म्हणतात, त्यानंतर डेफिनेशन्स ज्या आपल्या आतापर्यंत बघितल्यात त्या क्लिअर करा मुलांनो, कारण नेक्स्ट सेशनमध्ये व्हेरी इंटरेस्टिंग थिंग दॅट इज एक्झाम्पल्स आपण चालू करणार आहोत. कॅल्सी सोबत असली पाहिजे तुमच्या. नेक्स्ट सेशनला त्याच एनर्जीने त्याच उत्साहाने तुम्ही असले पाहिजेत माझ्यासोबत, हे मी तुम्हाला सांगतो आहे. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. बाय.